खंडणीमुळे त्यांनी हत्या करायला लावली। हे सगळे 302 मोकामध्ये आलेच पाहिजे आणि यांची सगळ्यांची नार्कोशिष्ट होणं खूप गरजेचं आहे। यांची सगळ्यांची मुख्यमंत्र्यांनी नार्कोशिष्ट करणं आवश्यक आहे आणि आमची तशी कायम ही मागणी राहणार आहे, यांची नार्कोशिष्ट झाली पाहिजे आणि यांना कोणी सांभाळलं ना, कारण हत्या झाल्याच्या नंतर इतकी क्रूरपणे ही हत्या केली, माणुसकीला काळिमा फासणारी हत्या होती आणि या आरोपींना घेऊन कोण गेले, यांना का सांभाळलं, का सांभाळावं वाटलं यांना? एकाचं लेकरू, एकाचा संसार उघड्यावरती उन्हात पडलाय, इतक्या क्रूर हत्या करणाऱ्या लोकांना यांना का सांभाळावं वाटलं? म्हणजे यांना माणुसकी नसून यांना जातच प्रिय आहे आणि जातीवादच प्रिय हे सिद्ध करायचं होतं का? कारण इथून पाठीमागं जे झालं त्यावेळेस असे कोणी सांभाळलेलं नाही। कोणी कोणाच्या मराठ्यांच्या नेत्याकडून काय झालं तर मराठ्यांनी कधी त्याला पाठीशी घातलेलं नाही, त्याला उघडच पाडलेलं। म्हणजे यांना फक्त जातच प्रिय आहे का काही लोकांना यांच्या? कारण यांचे काही लोक खूप चांगले आहेत की त्यांना वाटतंय की हे चाललेली दिशा ही योग्य नाहीये, पण काहींची इतकी फडफड आहे, एखाद्या वेळेस असं होणार आहे, असं दिसतंय सुद्धा की ही खालच्याची फडफड ही धनंजय मुंडेला काय अडचणीत आणणार? हे धनंजय मुंडेला राजकीय सामाजिक मधून संपवल्याशिवाय सोडत नाही। कारण 100% असे चित्रच आता यांच्या वागणुकीतून दिसायला लागले। कारण याला जातीय तेडाच्या पलीकडे सुचतच नाहीये। यांना जातीय तेड, हत्या, कुठं कुणाच्या जागा बैकीनं, कुणाच्या गाड्या अडविणं, हेच प्रकार यांच्याकडून सर्रास चालू आहे। म्हणजे हे आता न सहन होत नाहीये महाराष्ट्राला। का नाही करायचं? मंत्रिपद यासाठी दिलं का? राज्य चालवायला दिले, राज्याचे प्रश्न सोडवायला दिलेत, गोरगरिबाच्या अडचणीसाठी दिले। तुझे लोक तिथं त्या पोलीस स्टेशन मध्ये, म्हणजे संतोष देशमुखांची तुम्ही क्रूर हत्या केली, त्यांच्या भावाला तिथं तुम्ही धमकी देताय, कारण तो सांगतोय, ते धनंजय देशमुख धमक्या देताय। म्हणजे हे तुम्ही कुठली पद्धत चालवली? परत जातीवाद आम्हीच करतो का? म्हणजे तुम्ही त्या कुटुंब आज ते इतके संकटातून चाललंय, एवढं दुःख त्यांच्यावरती, त्यांच्या पाठीवरून तुमच्या लोकांनी सुद्धा हात फिरायला पाहिजे। तुम्ही ती सोडून त्याला धमक्या देताय, मग तुम्हाला कसं काय रस्त्यावर फिरू द्यायचं? इथून पुढे जर अशा गोष्टी झाल्या तर नाही फिरून देणार। इथून पुढे जर त्यांनी त्यांचे लोक नाही आवरले तर धनंजय मुंडेला नाही फिरू देणार आम्ही। आणि मी जाहीरपणानं सांगतो की हेच लोक आहेत ना, हे काही जण थोडेफार आहेत, त्यांच्या समाजात सुद्धा चांगले पण लोक आहेत, पण हे जे लोक आहेत ना, हे अशी बडबड करून करून सोशल मीडियाला लिहून, मीडियात बोलून ही दिखावपणा करणार, आम्ही जातीच्या पाठीशी आहेत किंवा धनंजय मुंडेच्या पाठीशी, असं करून करून ना त्या धनंजय मुंडेला पूर्ण अडचणीत आणणार आहेत हे लोक। पूर्ण 100% हे यांचेच लोक त्यांनाच अडचण, कारण हे बोलायचं थांबणार नाही। परवा 2-4 दिवसापूर्वी एक ओबीसीचा नेता स्टेटमेंट देतो की ओबीसीचा मंत्री असल्यामुळे त्याला अडचणीत आणायला लागली। अरे यार, याच्यात ओबीसीचा काय संबंध? माणुसकी जिवंत नाही का तुमची? हे धनंजय मुंडे फोन करून बोलायला लावतो का? तुम्ही प्रतिमोर्चा काढणार म्हणजे क्रूर हत्या करून इतकी जात तुमची उफळून आली, इतकं प्रेम तुम्हाला जातीवर आलं, त्या देशमुख कुटुंबाविषयी प्रेम नाही तुम्हाला, ती क्रूर हत्या झाली त्याविषयी नाही, तुम्हाला माणुसकी जिवंत ठेवायची नाही, नुसते शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगत सुटायचं, पुरोगामी विचार सांगत सुटायचं। अरे तुम्ही सामाजिक काम करताय ओबीसीचे नेते म्हणून, याच्यात ओबीसीचा मंत्री जरी असला तर त्याचा काय संबंध? तुम्ही तर या बाजूला बोलायला पाहिजे आणि तुम्ही प्रतिमोर्चा काढणार। काढ बरं प्रतिमोर्चे, तुम्हाला ही रूट पाडायची, तुमचे मेल्यावर मग आम्ही नाही काढणार का? तुम्हाला ही रूट पाडायची का? मग आम्ही पण काढणार ना। तुम्हाला तो जातीवाद नाही दिसत की ही भाषा बोलताना? ही जातीय तेढ दिसत नाही तुम्हाला? जो माणूस बोलतोय तो जातीय तेढ वाटत नाही तुम्हाला? आम्ही कोणता जातीय तेढ केला, कोणता जातीवाद केला? संतोष भैया देशमुखांना न्याय द्या, त्यांच्या आरोपींना फाशी द्या म्हणणं तुम्हाला जातीवाद वाटतो, जातीय तेढ वाटतो? तुम्हाला जर तो जातीय तेढ वाटत असला, आम्ही जातीय त्या संतोष भैयांना न्याय द्या, आरोपींना फाशी द्या म्हणतो, हे जर तुम्हाला जातीय वाद वाटत असाल तर वाटू द्या, मग आम्हाला तो मान्य। आम्ही आरक्षण मागतो गोरगरीब लेकरांना मराठ्यांच्या, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून, तो तुम्हाला जातीवाद वाटतो, जातीय तेढ वाटतो, असू द्या, मग तुम्हाला वाटत असेल तर चांगलं आहे, आमचा तो जातीवाद। आणि तुम्ही घेतलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीवाद म्हणलो का? अरे तुम्ही खुना करणाऱ्या लोकांना जर साथ देणार असला, अरे काय संस्कार आहेत राव तुमच्यावर? मग आता धमक्या देणार, त्याचाच भाऊ मारून त्याच्या पाठीशी उभा राहण्याऐवजी तुम्ही जर धमक्या देणार असलात तर तुम्हाला 100% काहीतरी घडवायचं वाटतं, त्याला नाविलाज आहे मग आमचा मराठ्यांचा। धनंजय मुंड्याला जर हेच घडून आणायचं असेल
तर नाविलाज आमचा. ते माणूस मारून म्हणजे संतोष भैयाला क्रूरपणे त्याची हत्या करून जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसलं आणखी, तर मग आता नाविलाज आहे आमचा. त्याचं पोटच भरलं नसलं आणखी, त्याच्या लोकांना तो पुढं घालून धमक्या द्यायला लावतोय वाटतं, परत ओबीसीच्या नेत्याला बोलायला लावतोय, त्याचं पोटच नाही भरलं वाटतंय, तर मग नाविलाज आहे आमचा. माजी मुख्यमंत्र्यांना सरळ म्हणणं आहे की हे लोक जातीय तेढ निर्माण करायला लागले, धनंजय मुंडेचे कार्यकर्ते, आणि त्याच्यात असणारे त्यांचे जे काही अधिकारी आहेत यांनाही जात सोडून बहुतेक काही दिसायलाच तयार नाही. त्यांना संविधानाच्या शेपटीचं देणं घेणंच नाही वाटतं. हे फक्त लागूच तर नोकरीला संविधान मानतात वाटतंय, त्याच्यानंतर जातीसाठीच त्याचा वापर केला जातो असं यातून दिसायला लागलंय. ज्यांच्यावरती संशय यायला लागलाय देशमुख कुटुंबियांना, ते कुठल्याच कोणत्याही जातीचा अधिकारी असो SIT मध्ये, CID मध्ये आणि पोलीस तपासात ठेवूच नाही, ही मुख्यमंत्र्याला आमची जाहीरपणानं मागणी आहे. आणि तुम्ही दिलेला शब्द मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरा करावा. मराठा समाज फक्त तुमच्यामुळे शांत. तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही न्याय देणार त्या कुटुंबाला, सगळ्याला फासावर लटकणार, एकालाही सोडण्यात येणार नाही. आणि तुमच्या सरकारमध्ये तो धनंजय मुंडे, त्याला एकदा समज द्यायचा प्रयत्न करा. तो जर आवरला नाही आम्ही सुद्धा आवरणार नाही. आपलं खुलं असतं सगळं. आम्ही आतापर्यंत 26-27 दिवस त्याचं तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, कारण आम्हाला जातीवाद करायचा नाही, जातीय तेढ निर्माण करायचा नाही. आधी सुरुवात त्यांनी केली. 4 दिवसापूर्वी त्यांचे ओबीसीचे नेते बोलले, धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच बोलले, अशी आम्हाला शंका आहे. धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिली गेली तरी आम्ही शांतच बसायचं का? सुरुवात आम्ही जातीवादाची केलेली नाही, जातीवादाची त्यांनी केली. त्यांना थांबवा मुख्यमंत्री साहेब. अरे डॉक्टरला तरी आत करू पाहिजे राव. शिकलेले मसन जोगा थोडा होता देऊ. आणि मी पहिल्यांदाच ऐकलं, रात्री ऐकलं आपल्या मीडियावर, डॉक्टर मुकादम झाला ऊस तोडायचा. आयला असं उलट होत नाही बघावा. हे असले पैसे कमायला त्यासाठी झालता का? डॉक्टर जर एक माणूस इतका सुशिक्षित माणूस कशी पेशंटची तपासणी करीत असेल बरी जातीवादासारखीच? जर जातीचे हत्यारे घेऊन पळतोय, त्यांना जर पैसे पुरवतोय, इतका सुशिक्षित माणसाची इतकी शेण खायला बुद्धी जाती, हे पहिल्यांदाच बघण्यात आले. डॉक्टर तर देव मानला जातो. पुणे कनेक्शन म्हणजे काय? आता ते आता आले असते इथं त्यांचे कोणी असते, त्या आका हाकीन का फाकीन काहीतरी आहेत ना, आका फोका काहीतरी असते कोणीतरी, किंवा त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं असेल इकडे लपवा म्हणून कुठं. अरे हे चुट्टे चाट्टे ते चोर आहेत, तिकडे पैसे मागणारे, खिसे कापू येते, इकडं हत्या करून इकडे लपून भेटले चोट्टे. इकडे लय वाजतात येतं, आमचे माहित नव्हतं का पण त्यांना माहित नसतं एखाद्या दिवस. आमच्यात आहेत ना, इकडे आहेत आमच्यात बी, त्यांना माहितच नसतं ना, इकडे वस्तात येते असल्या चोट्ट्या चाट्ट्या लय वाजतात, लय कुठले असते त्यांनी, पण ते त्यांना माहितच नव्हतं वाटतं बहुतेक. इकडे वस्तात आहेत ना, तुमच्याकडेच वस्तात नाहीत म्हणा. धनंजय मुंडे बाबा, तो नाव घेतलं नव्हतं आम्ही आतापर्यंत. तो शहाणा होय, वेळेवर शहाणा होय. कारण तो ह्या लोकांना दापेव, तुला लय बाऱ्या सांगितलंय मी, तू तुझ्या लोकांना दापेव. ते मीडियात बोलणार, सोशल मीडियात बोलणार, परत तो काही ओबीसीचे नेते तो काही मला वाटतं बहुतेक पिरून ठुलेत, त्यांना प्रतिमोर्चे अमक्या तमक्या भाषा शिकवायला ते हे चांगली गोष्ट नाही. काय काय बोललेत की आम्ही प्रतिमोर्चे पण काढू. आता काय शब्द सांगाव मलाच कळा नाही धनंजय मुंडेला. हे संपवितेल तुला, हे इतके अडकवितेल तुला भयंकर. कारण तुझा एक शब्द आहे भाषणातला आहे की माझ्यावर वेळ आली त्यावेळेस मला मराठ्यांनीच वाचवलं होतं. इतका मराठ्यांशी पलटशील ही अपेक्षाच मराठ्यांना नव्हती. आणि इतकं थांबल्याच्या नंतरही तू पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडून आणशील असं वाटतच नव्हतं. आता ते काही बोलायला लागलेत प्रतिमोर्चे किरळ लागल्यासारखे. ते पहिले शेपूट बांधायचं बघा शिडीचं, किरळ लागल्यावर ढेंडळत होते नुसते. ते बोलते प्रतिमोर्चे. अरे यांना शिकवतो का या किरळ लागलेल्या लोकांना की प्रतिमोर्चाच्या धमक्या दे म्हणून? एवढा खून होऊन, एवढी क्रूर हत्या होऊन ह्या लोकांना पोसायचं ठरवलंय का? आणि महाराष्ट्र कोणीकडे न्यायचा आहे? आणखी पोटच भरलं नाही का संतोष भायाचा खून करून, त्याचा मर्डर पाडून? आणखीन ह्या लोकांना उठून प्रतिमोर्चे काढून या राज्यात जातीय तेढ निर्माण करायचा आहे, जातीवाद पसरायचा आहे. पोट नाही भरलं आणखी. किती दिवस? अरे भाऊ सांग आणखीन तरी समजून. नको हाताच्या बाहेर जाऊ देऊ खेळ.